नमस्कार, मी ॲडव्होकेट गुणाजी मोरे। आज दिवसभरामध्ये सर्व मतदार राजांनी मतदानाचा हक्क बजावला आणि मतदान पेटीमध्ये आपल्या लोकप्रतिनिधीचं भविष्य बंद केलं। परंतु हे निवडणूक लढवत असताना किंवा ही सगळं प्रोसेस बघत असताना मला काही गोष्टी ह्या निदर्शनास आल्या आणि त्या गोष्टी मी जनतेसमोर मांडण्यासाठी हा आजचा व्हिडिओ बनवत आहे। पहिली गोष्ट असं आहे की मी नेहमीच लोकशाहीचा आदर करतो। नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भारतीय राज्यघटना आपल्याला जी दिलेली आणि त्या अधिकारानुसार आपल्याला जे त्या घटनेनुसार आपल्याला जे अधिकार मिळालेले आहेत त्या अधिकारावरती आपण एक सामान्य व्यक्तीसुद्धा देशाचा हा कारभार आपण लोकांच्या सेवेसाठी लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य हे आपण लोकशाहीतून निर्माण करू शकतो असं आपण घटनेद्वारे आजपर्यंत ऐकलेले आहे आणि ते खरंही आहे। परंतु माझ्या अनुभवानुसार किंवा पाहण्यानुसार मागच्या जर का काही मी निवडणुका जरी बघितल्या नसतील तरी ती मी ज्येष्ठ लोकांकडून ऐकत आलेला आहे की मुरमुरा जो असतो म्हणजे आमच्या मराठवाड्याच्या भाषेत जर बोलायचं झालं तर त्याला लाह्या म्हणतात। त्या लाह्या खाऊन प्रचार करून उमेदवार विजयी झाले आणि अशा प्रकारच्या आम्ही कहाण्या किंवा मग एक इतिहास आम्ही ज्येष्ठ लोकांकडून आम्ही ऐकत आलेलो आहोत आणि ते खरेही आहेत। परंतु आज जे निवडणुकीचा जो प्रचार निवडणुकीची जी प्रोसेस यामध्ये कुठंतरी एक वेगळ्या दिशेने जाताना दिसत आहे। त्यातलं मुख्य कारण असं आहे की निवडणूक आयोग सुद्धा मी ज्यावेळेस एक उमेदवार म्हणून अर्ज भरला त्यावेळेस मला जो निवडणूक आयोगाचं जे निरीक्षण मी करत होतो तर त्यामध्ये निवडणूक आयोगाचं कौतुक करावं तेवढं कमी अशा प्रकारचं काम सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पाहताना मला दिसलं आणि मी तोंड भरून त्या निवडणूक आयोगाचं कौतुक लोकांसमोर केलं। जरी मी समाज माध्यमामधून ते बोललो नसलं तरी लोकांमध्ये मी तोंड भरून निवडणूक आयोगाचं कौतुक यासाठी केलं की मागच्या ज्या निवडणुका पाहिल्या त्या निवडणुकीपेक्षा आत्ताची 2024ची जी निवडणूक आहे ती निवडणूक आयोग इलेक्शन कमिशन हे खूप चांगल्या प्रकारे काम करते असं माझ्या निदर्शनास आलं आणि त्याचं मी तोंड भरून कौतुक केलं। दुसरी बाजू अशी आहे की फॉर्म भरल्याच्या नंतर ज्या वेळेस प्रचार सुरू झाला निवडणुकीचा फॉर्म उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीचा जो त्याला काय म्हणतात की आपण जो बंदोबस्त असतो किंवा मग नाकेबंदी असेल त्यामध्ये जे आचारसंहितेमध्ये जी येणारी मोठ्या प्रमाणावर बाहेरून रक्कम असेल यावरती जी छापे पडण्या असेल किंवा मग गाड्यांची चौकशी नाकेबंदीमधून होणारी असेल ही एकदम उत्तमरित्या होत होती आणि त्यावरून असं वातावरण निर्मिती झाली होती की एक सामान्य नागरिकांना या निवडणुकीमध्ये संधी आहे असं मला तरी वाटत होतं। परंतु त्यानंतरचा ज्यावेळेस प्रचार चालू झाला त्या प्रचारामध्ये आपण निवडणूक इलेक्शन कमिशननी जी अमाऊंट जी स्पेसिफिक अमाऊंट प्रचारासाठी वापरावी ती जी बंधन घातलेलं होतं ती बंधन एक अपक्ष असतील किंवा इतर संघटनांचे उमेदवार असतील जी एक नंबर 2 नंबर किंवा 3 नंबरची जी उमेदवार सोडून मी कोणाचं स्पेसिफिकली नाव घेत नाही किंवा मग कोणाच्या म्हणजे पक्षाला किंवा संघटनेला मी दोष देण्याचा माझा हा हेतू नाही आहे। परंतु स्पेसिफिक जर सत्ताधारी जर सोडले तर इतर जो उमेदवार आहेत हे जे स्पेसिफिक अमाऊंट दिलेली इलेक्शन कमिशनची आहे यामध्ये बराचसा प्रचार आपण करू शकतो आणि एक चांगल्या प्रकारे प्रचार करून आपलं जे चिन्ह असेल आपलं नाव आहे लोकांपर्यंत आपण मतदारांपर्यंत पोहोचू शकतो। परंतु काय झालेलं आहे की ही सत्ताधारी जी मंडळी आहे जी सत्तेमध्ये होती आणि विरोधात पण होती हे दोन्हीही जी उमेदवार आहेत
ते उमेदवारांची जर प्रचारामधली जर खर्चाची जर बाब बघितली तर इलेक्शन कमिशनला दाखवण्याचा खर्च वेगळा आहे आणि ॲक्च्युअल प्रचारामध्ये जो खर्च झालेला आहे तो जर डिफरन्स जर बघितला तर तो फार म्हणजे मोठा आहे. म्हणजे जी इलेक्शन कमिशनने जी अमाऊंट दिलेली आहे त्याच्या कितीतरी पटीने वाढीव खर्च झालेला आहे असं निदर्शनास आहे. मार्केट व्हॅल्यू आहे आणि ते सगळं जनतेने पण बघितलेलं आहे. यात लपवण्यासारखं असं काय नाही. आजही तुम्ही समाज माध्यमावरती असेल, प्रसार माध्यमावरती असेल, ते तुम्ही बघितलेलं आहे की किती मोठ्या प्रमाणावरती क्रॉस लिमिट आपलं जे इलेक्शन कमिशनचं जो खर्चाचं लिमिट क्रॉस करून किती मोठा प्रचार केलेला आहे हे आपण प्रत्यक्षदर्शी ग्राउंड लेवलवरती आपण बघितलेलं आहे. मग इलेक्शन कमिशनला ह्या गोष्टी दिसत नव्हत्या का किंवा मग कुठल्या कार्यवाही झाल्या नाहीत का? मग इलेक्शन कमिशन म्हणतं की तुम्ही आम्हाला तक्रार द्या, आम्ही त्यावरती कारवाई करू. परंतु काही मित्र आहेत त्या लोकांनी, मी स्पेसिफिक कोणाचं नाव घेणार नाही किंवा मग असं म्हणणार नाही की मी माझ्या अनुभवावरून सांगतो की काही लोकांनी इलेक्शन कमिशनकडे तक्रारी देऊन सुद्धा त्या तक्रारीवरती ठोस असं कारवाई झालेली नाहीये. कारवाई झालेली नाही म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडे साक्ष पुरावे दिले असताना सुद्धा सत्ताधारी आहेत किंवा मग एक प्रस्थापित राजकारणी आहेत या हेतूने त्यांच्यावरती म्हणजे हे झालेलं नाहीये, कारवाई झालेली नाही असं निदर्शनास आलं. हे एक त्रुटी म्हणता येईल. त्यानंतर काय झालं की हे जे प्रचारामध्ये वापरण्यात आलेली साधन सामग्री असेल, प्रचारामध्ये वापरण्यात आलेली साहित्य असेल, प्रचारामध्ये वापरण्यात आलेले मॅन पॉवर असेल, या गोष्टीचा जर विचार केला तर खर्चाचा जो लिमिटेशन आहे इलेक्शन कमिशनचं ते कधीच पार होऊन गेलेले होते. हे सगळेच सत्ताधारी असतील किंवा मग विरोधक असतील हे सगळेच पार करून गेलेली होती. जी खालची जी अपक्ष असतील किंवा मग छोट्या मोठ्या पक्षांची जे उमेदवार असतील त्यांनी हे खर्चाचं लिमिट पार केलं असं मला वाटत नाही. परंतु त्यानंतरचा भाग असा होता की प्रचार संपल्यानंतर जो 2 दिवसाचा जो वेळ दिला जातो इलेक्शन कमिशन कडून की सगळ्या उमेदवारांना सांगण्यात येतं की आता तुम्ही प्रचार तुमचा थांबवा, तुमच्या मतदाराला शांत डोक्याने विचार करण्यासाठी 2 दिवसाचा वेळ द्या आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारची जाहिरात, तुमचं चिन्ह किंवा तुमच्या पक्षाचं नाव हे मतदाराच्या समोर आणू नका. अशा प्रकारची आचारसंहिता निवडणूक इलेक्शन कमिशन लावतं. आणि त्यानंतर मात्र काय होतं की फक्त भोंगे आणि जे फिरणाऱ्या गाड्या होत्या ह्या जर का बंद केल्या तर आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलेले आहे की लाखोच्या नाही तर कोटीच्या जाहिराती ह्या टीव्ही, त्याचबरोबर वर्तमानपत्र, त्याचबरोबर इतर प्लॅटफॉर्म जे आहेत, यूट्यूब असेल, फेसबुक असेल, इन्स्टा असेल, यावरती होणारा जो खर्च आहे, यावरतून होणारा जो जाहिरातीचा मारा आहे, जो आचारसंहिता असताना सुद्धा होतो, याच्याकडे इलेक्शन कमिशन कसं बघतं हे फार गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे. जर का लोकशाहीने सर्वांना समान अधिकार दिले असतील, मग तो गरीब घरचा उमेदवार असेल, मग तो श्रीमंत घरचा उमेदवार असेल, मग तो एखाद्या धर्मातला असेल किंवा एखाद्या जातीचा असेल, एखाद्या पंथाचा असेल, त्या सर्वांना जात, पंथ, धर्म, गरीब, गोर, गरीब, श्रीमंतांना सर्वांना घटनेने एक समान अधिकार दिलेला आहे. परंतु इलेक्शन कमिशन याकडे कुठेतरी डोळे झाक करण्याचा प्रयत्न करते. मग हे काय कोणाच्या दबावाखाली करते का किंवा मग यावरती त्यांना कुठला म्हणजे यावरती दबाव आहे का असंही आपल्याला म्हणावं लागेल. कारण असं आहे की ही जाहिरातबाजी जर आपण बघितली तर ही जाहिरातबाजी ही सामान्य उमेदवाराला परवडणारी नाही आहे आणि म्हणून ती जाहिरातबाजी कुठंच करणार नाहीत. परंतु मोठमोठी पक्ष जी आहेत, सत्ताधारी असतील, विरोधक असतील, यांनी ही जाहिरातीचा मारा जो एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेला आहे, ज्याचं प्रमाण आचारसंहिता असताना सुद्धा आचारसंहितेचं पालन न करता त्यांनी मोठ्या प्रमाणावरती जाहिरात केली. हे एक इलेक्शन कमिशनची त्रुटी असं म्हणावं लागेल माझ्या मते. इलेक्शन कमिशनवरती मी कुठल्याही प्रकारचं म्हणजे हे म्हणणार नाही की हे त्यांनी हे नाही केलं किंवा मग त्यांनी हे नाही केलं. एक माझं मी मानतो आहे, याला कुठलंही तुम्ही म्हणजे असं समजू नका की इलेक्शन कमिशनवरती नाव ठेवतं. हे माझं मत आहे, ती मांडण्याचा मी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न करतो आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जो मतदानाचा दिवस असतो किंवा मतदानाच्या
दिवशीची जी रात्र असती, म्हणजे 20 तारखेला मतदान होतं, 19 तारखेची जी रात्र होती त्या रात्री किंवा मग 4 वाजल्यापासून काय घटना घडतात हे इलेक्शन कमिशनला दिसत नव्हतं का? मग इलेक्शन कमिशन मगाशी म्हणल्याप्रमाणे सांगतं की तुम्ही कंप्लेंट द्या, आम्ही त्यावरती कारवाई करू. बऱ्याचशा ठिकाणी म्हणण्यापेक्षा माझ्या डोळ्यासमोर बऱ्याच म्हणजे इलेक्शन कमिशनला काही लोकांनी तक्रारी देऊन सुद्धा त्यावरती आम्ही कारवाई करतो म्हणून त्यांची पथकं पाठवली. पथकं पण काय बाब समोर येते माहिती नाही. त्यांना सगळे ठोस पुरावे देऊन, घटनेची माहिती देऊन सुद्धा त्यासाठी त्या ठिकाणी पथकं जातात. मग त्यावेळेस काय घडतं असं माहिती नाही. परंतु जे पैशाचं वाटप असेल, वस्तूचं वाटप असेल, जे आचारसंहितेचा भंग जिथं जिथं होत होता, तक्रार देऊन सुद्धा त्या ठिकाणी मोठी कारवाई का होत नाही, हे एक मोठं इलेक्शन कमिशनचं त्रुटी म्हणावं लागलं असं माझ्या निदर्शनात आलं. दुसरी बाब होती जी निवडणुकीच्या रात्रीची. निवडणुकीच्या रात्री आपण प्रत्येक ठिकाणी, एकाच ठिकाणी नाही, महाराष्ट्रभर सगळ्याच ठिकाणी एक आकड्यांचा गोंधळ चालू होता. तो आकड्यांचा गोंधळ तो उमेदवाराचा किंवा मग याचा नव्हता की कुठं कोणता उमेदवार येईल, किती उमेदवार येतील याचा नव्हता, तर मतदाराला किती पैसे वाटप केला जाईल याचा जो कुठं चर्चा लोकांमध्ये होती, ती चर्चा मात्र गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि लोकांनी गांभीर्याने नाही जर घेतलं तर हीच राजकारणी मंडळी जी आज तुम्हाला वाटते की तो माझा पक्ष आहे, तुम्हाला वाटतं की ते माझा नेता आहे, तुम्हाला वाटतं की माझं कोणीतरी जवळचं आहे, तुम्हाला वाटतं की माझ्या समाजाचं आहे, तुम्हाला वाटतं माझ्या धर्माचं आहे, हे जे सगळं आहे हे सगळं थोतांड आहे. आणि याच्यामध्ये तुमचा नेता नाहीये, तुमचं पक्ष नाहीये, तुमचं दादा नाही, मामा नाही, अण्णा नाही, कोणी नाहीये. तर मतदान झाल्याच्या नंतर ज्यावेळेस इलेक्शन मधून निवडून येतो त्यावेळेस कोणीही तुमच्या कामाला येणार नाही. हे मात्र मतदार राजांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मतदार राजांनी मीच नाही तर बरीचशी मंडळी बोलून जाते की मतदार राजांनी जागं झालं पाहिजे, आपली इलेक्शन जे आहे ते हातात घेतलं पाहिजे आणि मतदानाचा अधिकार डोळसपणे तुम्ही मतदान केलं पाहिजे. आता तुम्ही मतदान कसं केलं हे तुम्हाला प्रामाणिकपणे स्वतःला सगळ्यांनाच माहिती आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की या सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशनला दिसत नाहीत का, हे निवडणुकीच्या पहिल्याचा पार्ट होता. निवडणुकीच्या दिवशीचा एक पार्ट असा आहे की मागच्या जे इलेक्शन माझ्या म्हणजे ऐकण्यातल्या जे इलेक्शन होत्या, मग ते बैलगाडीवरती असेल, मग ते नांगरावरती असेल किंवा इतर चिन्हावरती ज्या निवडणुका पूर्वीच्या ज्येष्ठांच्या वेळेस जे निवडणुका झाल्या, ज्या मगाशी जसं म्हणलं की लाह्या खाऊन प्रचार केला, त्यावेळेसच्या ज्या निवडणुका होत्या आणि आत्ताचा जो मतदानाच्या दिवशीचा जो हब्ब जो नेत्यांचा असतो, जे प्रस्थापित राजकारण्यांचा असतो, जी धनदांडगी असतात, ती चिठ्ठ्या वाटपच्या कार्यक्रमानिमित्त स्टॉल लावतात आणि त्याला इलेक्शन कमिशनही काय स्टॉल लावण्यासाठी परवानगी देतं. आता तो अधिकार सगळ्यांनीच इलेक्शन कमिशनला दिलाय, त्यामुळे मी त्यावरती बोलणार नाही. परंतु ह्या स्टॉलच्या नावाखाली, ह्या चिठ्ठ्याच्या नावाखाली फार मोठा गोंधळ मतदार राजावरती दबाव आणण्याचं तंत्र इथं चालू आहे. कारण स्थानिक लेवलची जी नेते मंडळी आहे, स्थानिक लेवलची जी राजकारणी आहेत, स्थानिक लेवलची जी मोठे मोठे बलाढ्य प्रस्थापित मंडळी आहेत, ही कुठंतरी मतदारासमोर येतात आणि त्यांच्यासमोर त्यांचा चेहरा बघितल्यानंतर त्यांच्या हावभावातनं, त्यांच्या बोलण्यातनं असं दिसून येतं की मतदानावरती मतदान करण्यासाठी दबाव आणला जातो. आणि ही सत्यता आहे. काही ठिकाणी तुम्ही अनुभवलं सुद्धा असेल. मग बऱ्याच लोकांना वाटत असेल की आम्ही त्या पक्षाचा आहे, मी ह्या पक्षाचा आहे, मी ह्या दादाचा आहे, हा आमचा नेता आहे. हे मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणी कोणाचा नेता नाही. हे एक लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य आणलं पाहिजे, अशी एक लोकशाहीची व्याख्या आहे. ते लोकांच्या कल्याणासाठी असलं पाहिजे. परंतु आता तसं नाही आहे. तर आपल्या नेत्याच्या, आपल्या पक्षाच्या कल्याणासाठी आपल्या कार्यकर्त्यांनी आणलेलं हे राज्य होते का, अशी एक वेगळी व्याख्या करायला मला काही हरकत वाटत नाही. हे माझं मत आहे पर्सनली. बराचसा व्हिडिओ मोठा होत आहे, त्यामुळं मी थोडं लिमिटमध्ये घेतोय. आणि इलेक्शन कमिशनला ह्या गोष्टी दिसत नाहीत का आणि यावरती का कारवाई होत नाहीये? इलेक्शन कमिशन कोणाच्या दबावाखाली आहे का? आणि जर का अशाच प्रकारचं जर इलेक्शन चालू असेल, यामध्ये मतदार राजांनी पण विचार केला पाहिजे. मतदार राजावरनी काय केलं पाहिजे? यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता, त्यात पण सांगितलं होतं
यानंतरही मी एक मतदार राजासाठी व्हिडिओ बनवणार आहे. इलेक्शन संपलेलं आहे. विधानसभा निवडणूक 2024चं मतदान पूर्ण झालेलं आहे. मतदान कशा प्रकारचं झालेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं जास्त खोलात न जाता मतदार राजांनी पुन्हा एकदा जागृत होण्याची गरज आहे, गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे आणि हा विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. कारण हे सामान्य जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या मार्गाने किंवा राज्यघटनेच्या आधारे दिलेला जो अधिकार आहे हा फार महत्त्वाचा आहे. धन्यवाद.